उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव गावात सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नदीच्या पाण्याने गावातील अनेक घरांमध्ये घुसखोरी केली असून संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे। पंखे, टीव्ही, कपाटे, अन्नधान्य, कपडे आदी वस्तू पाण्यामुळे खराब झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। गावातील मुख्य रस्त्यांसह अनेक वाड्यांमध्ये चिखल साचल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला आहे। शेतांमध्ये उभे असलेले कापूस, ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी पिके देखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली असून लवकरच मदत निधी जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मध्ये पाणी शिरले, आमच्या घरात पाणी शिरले, गॅसचं सगळं घरात, बारकी लेकरं बिकरं रातभर झोप नाही, संपूर्ण पाणी आहे। धान्य, पीठ सगळे गेले, पीठ सगळं वाहून चालले। डोणगाव उत्तर सोलापूर, माझं वय 37। पाऊस एवढा झाला की घरात 3 फूट पाणी आलेलं आहे। धान्य वाहून गेलं, घरात जनावर वाहून गेली, खायला काय नाही, निवारा नाही, खाण्याला अन्न नाही, कपडे वाहून गेले, कपडे एका ड्रेसवरच आहे। ती माझं घर राहतं, कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं। कोणी शासनाचा माणूस आला, गावात राहतो, गावात पाणी आलं, लेकराची जहाल वावलं, लेकरं घेऊन चाललं, जनावरं मेली, पाक इस्तू लागला, समजा परपंचाला काय राहिलं नाही, फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालं आहे ना। असं सायना संगीत माझं घर पाक वाटलं झालंय। घरात पाणी आलं, बघा तुम्ही, अक्षरशः तुमची फोटो बघा, ही बघा, या घराकडे फोटो, ही समजा पाक नुकसानी झाली माझी। मी कसं राहायचं, लहान लेकरू घेऊन मी जायचं कुठं, करायचं कुठं, काय करायचं ह्याचं मला काय कळीना। ही एक लेकरू घेतलंय, दुसरे एक लेकरू दुसऱ्याजवळ आहे, काय करायचं काय नाही मला समजीना, कसं करावं, रडावं का दिवसा टाकून जावं हे कळीना। 60-70ला वय आलं, हे आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता येईना। 2 दिवस झालं, काल रात्री 2ला अचानक पाणी आलं, आम्ही करायचं कसं, खायचं कसं, आणि अत्याचार हाल अपदा लेकरं बाळा घेऊन आम्ही सडकर उभारलो, चौकोनी येडा टाकला, तर सध्या एवढ्या पाण्यात आहे आम्ही। मग काय नाव सांगा पहिला? सिद्धराम यशवंत ऐवळे, डोणगाव, उत्तर सोलापूर। उत्तर सोलापूर। माझं वय एवढं, वय 70। पाणी कधी बघितलं नाही, पाणी कधी बघितलं नाही, एवढं पाणी आलंय। मागची भले म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, चारा ठेवल्या, ती चारा वाहून गेला, तुमचे सगळं पाणी शिरलंय, जनावरे वाहून गेलेली आहेत। हा, पाणी रात्री अचानक आले, वाढले, अचानक झोपेत आले आणि जनावर सुटून पुरात गेले, शोधाशोध केली, गेली सुटून, आणि त्याचा चारा पण गेला, गोळ्या दवाखान्याचं काय औषध सुगतचं। मी कांचन दत्तात्रय चौगुले, राहणार डोणगाव, मी डोणगावाची आहे। आणि ह्या सीना नदीला पूर आल्यामुळे आमचं जे डोणगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे। आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता, तो उद्योग, तो मशिनरी, त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहे। त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे। आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला, पण घर आहे, घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची, ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेलं आहे। आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे, राशन पाणी, ते सगळं काही पाण्यात आहे। आणि जवळपास डोणगावचा हा 1/4 भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे। मला तर असं वाटते की शासनाने ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा
आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे, आज जी लेकरं जी चिवचिव करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा. तुमचं महिला बचत गटातून कुठला व्यवसाय सुरू आहे? माझ्या महिला बचत गटामधनं कांचन महिला गृह उद्योग हे मिलेटवर चालणारा उद्योग होता, ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी, कडक भाकरी, ज्वारीचा रवा, चकली हे सगळं विकत होते. आता पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य आहे ते पाण्यात गेलेलं आहे आणि पूर्ण अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमचं? जवळ मशिनरी सगळं म्हणलं तरी 8-9-10 लाखापर्यंत आहे. सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते पुराच्या पाण्यामध्ये काहीच शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये. हलवे पर्यंत तरी सामान तिथपर्यंत पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने? नाही, अजून तर कोणच आलेलं नाही. अजूनही आलेलं नाही.